काय ग, कुठे होतात तुम्ही? आम्ही श्रीनाथांना भेटायला वनात गेलो होतो. मग काय म्हणाले श्रीनाथ? श्रीनाथांनी ते पुन्हा केव्हा परतणार याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. मैनावती देवी श्रीनाथांना भेटायला गेले आहेत. तुमच्याशी ते काही बोलले का? मी बोलले नाही. दुर्गा, हे योगी लोक जितके शांत दिसतात तेवढाच त्यांचा कोपही होतो. त्यामुळे त्यांच्या कार्यात विघ्न आणू नये. चुकले माई. पुढच्या वेळेस ध्यानात ठेवेन. माई, मला नाही वाटत उद्या उत्सव साजरा होईल म्हणून. काहीही झालं तरी उत्सव हा करायलाच लागेल. राज्यात सर्वत्र दवंडी पिटली आहे. सर्व प्रजा मैनावती देवी आणि श्रीनाथांना एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत. हे गुरुवर, मी साक्षात श्री महादेवांच्या सानिध्यात आहे. तुमच्यामुळे मला हे भाग्य लाभले आहे. परंतु मला तुमची उणीव पदोपदी भासते आहे. कोहम या प्रश्नाचे उत्तर मला अजून सापडले नाही. मला जे साधना शिकवता आहे ते मी करतो आहे. आता तर पक्वाचही शिकतो आहे. परंतु हे सगळं कशासाठी आहे हे मला समजत आहे. या सगळ्यांच्या पुढे काय होणार हेही ठाऊक नाहीये. तुम्ही असता तरी मी तुम्हाला विचारलं असतं आणि तुम्ही मला समजून सांगितलं असतं आणि मी शांत झालो असतो. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे याचा अर्थ मला कधी उमगणार आहे? मी कठोर तप करतो आहे. माझ्यावर तुमचे लक्ष आहे. मला तुम्ही विसरलात नाही ना? हे गुरुवर, मी इथून हात जोडतो. माझा नमस्कार स्वीकार करावा.
तू आल्याची चाहूल लागली मला. माझी सगळी प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि तुम्ही इतके निवांत कसे? माझ्या आतमध्ये ज्वालामुखी उसळतो आहे. माझे काय सुरू आहे ते तुला कसे कळणार? तुमचे हे अनुष्ठान कधी पूर्ण होणार आहे? मला संकेत मिळाला, आदेश झाला की मी थांबेन. याचा अर्थ हे अनुष्ठान तुम्ही कधी थांबवणार हे निश्चित नाही. मैनावती, मी जे करतो आहे त्याचा तुला काही त्रास होतो आहे का? अर्थात, कारण उद्या सकाळी आपण राजवाड्याच्या बाहेर पडायचे आहे आणि राजधानी सगळ्यांना भेटायचे आहे. तू काळजी का करते आहेस? कारण मला तुमच्या शब्दावरती आता विश्वास राहिलेला नाही. तुम्ही याल असे वाटत नाही. असं असेल तर माझ्याकडे बोलण्यासारखं काहीही राहत नाही. तुम्ही तात्काळ हे अनुष्ठान थांबवावे आणि माझ्यासोबत चलावे. मैनावती, मी अनुष्ठान करत आहे, त्यामुळे कोणताही वाद घालणे मला शक्य नाही. मी काहीही म्हणाले तरी तुम्ही नकारच देता. असे कसे चालेल? हे बघ मैनावती, हे अनुष्ठानही पूर्ण होईल आणि प्रजेला तू दिलेले वचनही पूर्ण होईल. आता माझ्या कार्यामध्ये विघ्न नको. लतिका, उद्या उत्सवाची तिथी आहे, ध्यानात आहे ना? हो, म्हणजे काय, माझं सगळं ध्यानात आहे. हो ग, अन्न तयार करण्याची सगळी व्यवस्था तुझ्यावर आहे. काही कमी पडता कामा नये. हा, माई, काहीच काळजी नका करू. सगळं काही माझ्या देखरेखीत सुरू आहे. हे उत्तमच आहे. पण एका गोष्टीची खूप काळजी वाटते आहे. रोहिणी, तुला काय म्हणायचंय येतंय माझ्या लक्षात. श्रीनाथांचे अनुष्ठान कधी संपेल या बाबतीत काही समजले आहे का? नाही ग, मैनावती देवीना वाईट वाटेल हा विचार करून ना मला अस्वस्थ वाटते. माई, मी आत्ताच नगर फिरून आली आहे. सगळे नगर उत्सवासाठी तयार होत आहेत. खरंच सगळीकडे उत्सवाची चर्चा आहे. सगळे कसे आनंदी आहेत ना? हो, नगर याआधी इतकं सुंदर कधीच दिसलं नव्हतं. मैनावती देवींच्या इच्छेप्रमाणे सगळं झालंय.
पण श्रीनाथांचं अनुष्ठान उत्सवाच्या आधी संपलं पाहिजे. चंद्रिका, मैनावती देवी श्रीनाथांकडे गेल्या असल्याचं समजलं, पण मग पुढे काय झालंय? म्हणजे श्रीनाथ उत्सवाला येतील ना? स्त्री राज्यातल्या सगळ्या स्त्रिया श्रीनाथांची आतुरतेने वाट पाहतात. लतिका, श्रीनाथांना मी जेवढं पाहिलंय ना त्यावरून ते उत्सवाला नक्की येतील. चंद्रिका, तू म्हणतेस तसं घडलं ना तर तुझं तोंड गोड हो. अगं माई, केवळ चंद्रिकाला नाही तर मलाही गोड खायला हवं. माई, श्रीनाथ हे शब्दाचे पक्के आहेत. आपल्या वागण्यामुळे कुणाला दुःख त्रास होऊ नये याची ते नेहमीच काळजी घेतात. माझी हीच इच्छा आहे. मैनावती देवींची इच्छा पूर्ण हो आणि सगळा उत्सव उत्तमरित्या पार हो. देवी, आपण काही बोलत नाही. ज्या अर्थी मी एकटी आले आहे त्या अर्थी काय झालं असेल हे समजून घ्या. देवी, आपण काळजी करू नये. असं बोलून काही होत नसतं. त्यावर काहीतरी उपाय शोधावा लागतो. माई, तू काही बोलू नकोस. राज्यात काय वार्ता आहे? आत्ताच दारोदारी रांगोळ्या काढायला सुरुवात झाली आहे. तुम्ही येणार, श्रीनाथ दिसणार. म्हणून बायकांना नवीन साड्या नेसण्याची होड लागली आहे. चुकून जरी राज्यात असा निरोप गेला की श्रीनाथ येणार नाही तर खूप मोठी चर्चा होईल. उलटसुलट बोललं जाईल. आपल्या हातात केवळ रात्र आहे.
त्यामुळे उत्सवाची आणि स्वागताची तयारी सुरू ठेवा. काहीही झालं तरी श्रीनाथांना अनुष्ठान थांबवून मी माझ्या सोबत यायला भाग पाडेन. परंतु हे कसे होणार देवी? श्रीनाथ हे अनुष्ठान कसे आणि केव्हा पूर्ण करणार याबद्दल काहीच बोलत नाहीत. ते दिसेलच. एकच सांगते, नाथांना नाही म्हणता येणार नाही. ही शेवटची समिधा आहे. ही अग्नीत अर्पण केली की हा यज्ञ पूर्ण होईल. ओम श्री महारुद्राय नमः. नमो नमस्य स्वाहा. आपण सर्व शुभशक्ती इथे उपस्थित झाला आहात. आता आपण जिथे असत्य आणि अधर्म आहे तिथे जाऊन धर्म आणि सत्य यांना बल द्यावे. सज्जनांना जगणे सुसह्य होईल आणि जे अशुभ आहे ते नष्ट होईल असे निश्चितच काहीतरी करावे. चांगुलपणावरचा विश्वास कायम राहील असे कार्य सुरू करावे.